आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता, कारण की मला कसलेच कामं नव्हते. कुणाचा नाश्ता बनवायचा नाही, कधी दुपारचे स्वयंपाक बनवायचा नाही, कुणासाठी जेवण बनवायचं नाही, कोणती भाजी करायची त्याचं टेन्शन नाही. मस्तपैकी टेन्शन फ्री होते मी. आज सकाळी सकाळी आमच्या हातात आले मस्त मिसळ पाव आणि कांदा पोहे. मस्त छानपैकी लिंबू वगैरे टाकून, कांदा टाकून मस्त मिसळ पावाचं ताट हातामध्ये. त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री होते आज सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत. मस्त छान एन्जॉय केला, सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. मस्त नाश्ता झाल्याच्या नंतर छानपैकी यांचं चाललंय प्रज्वलचं आणि त्याच्या पप्पाचं मस्ती मज्जा. खूप छान. प्रज्वल तर एवढा आनंदी होता ना, सगळेच आनंदी, कारण की मस्त एवढं वातावरण इतकं छान होतं ना कोकण कन्याचं. खरंच खूपच सुंदर वातावरण होतं आणि थंडगार वातावरण. असं वाटत होतं का आपण थंडीतच इथं आलोत म्हणून. पाणी भरपूर होतं तिकडं आणि अशा ॲक्टिव्हिटी आहेत मुलांना करायसाठी. खूप छान. मुलांचे पण जरा फ्रेश होतात. दिवसभरांचे स्कूल चालू झाले तर मग झाले बिजी. तोपर्यंत आता सुट्ट्या आहेत, तोपर्यंत मस्त मजा करून घ्यायला लागला. प्रज्वलचा तर खूपच आनंदी होता. असं मस्त छानपैकी सगळ्यांची ॲक्टिव्हिटी करून झाल्या आणि ओंकार तर त्यांनी पूर्णच ॲक्टिव्हिटी करून घेतल्या. त्याचं काय शूट करून घेत नाही स्वतःचं, बाकी दुसऱ्यांचं सगळ्यांचं शूट करून घेतलं. त्याचं पण आहे थोडंफार. मस्त छानपैकी ॲक्टिव्हिटी करतात. मला पण करायची इच्छा होती, पण मी करू शकत नव्हती, कारण की मला खूप भीती वाटत होती वरती जायचे. तसंच ओंकार मला हे तर खालीच आहे ना, इथं तर चालू शकतेस ना तू. तर मग म्हणलं चल बरोबर थोडं 5-10 मिनटं चालून बघते, येते की कशी बघते. मी अर्ध्यात आले, पण खूप भीती वाटत होती आणि ते हालत होतं आणि त्याच्यामुळं मला नको वाटायचं नाही का. तरी पण चालले तसंच भीती एकदम रशा खट्ट पकडून ठेवल्या आणि आले शेवटपर्यंत. कसं तरी पूर्ण हे केलं तर हालत होतं. मला म्हटलं कसं काय हालतं हे, तर बाकीची ॲक्टिव्हिटी करून माझ्या पाठीमागं आले. मागं बघते तर काय माझ्या पाठीमागं समोर जवळ आले तरी मला माहीत नाही का हालतंय कसं हे समजलं नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. येतोपर्यंत बाय.